तर मुसळधार पावसामुळे पुण्यातील कदमवाग वस्तीत पाणी शिरलेले आहे। सोलापूरकडे जाणारा त्यामुळे मार्ग देखील पाण्याखाली गेलेला आहे। सोलापूरकडे जाणारा जो महामार्ग आहे तोही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांनी। मी सध्या पुण्यातील कदमवाग वस्ती या ठिकाणी आहे आणि आपण बघू शकतो की हा सोलापूर रस्ता आहे। सोलापूर रस्त्याला सध्या नदीचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात जो आहे तो या सगळ्या रस्त्यावरती पाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर काल रात्री मुसळधार पाऊस जो आहे तो पुण्यामध्ये झालेला आहे आणि या सगळ्या पावसामुळे सध्या आपण बघू शकता की गुडघ्याभर पाणी सध्या या ठिकाणी रस्त्यावरती आपल्याला दिसत आहेत। काही नागरिक आहेत। कधीपासून परिस्थिती आहे ही? रात्री 4 वाजेपासून आम्ही येत आहेत रोडवरती, कारण की आमचं शॉप आहे, शोरूम आहे आमच्या शोरूम वरती पूर्ण पाणी गेलेलं आहे। आता हे जो आहे ना स्लोप आहे असं पूर्ण, तर या साईडला पूर्ण पाणी येतं आणि रात्री जवळजवळ 1-2-1:30च्या दरम्यान पाणी ओव्हरफ्लो झालं एकदम। म्हणजे सगळ्या बांधकामवाल्यांनी, रिव्हर सिटीवाल्यांनी सगळं वाड्याच्या रुंदी कमी केल्यामुळे वाड्याचं पाणी सगळं फ्लड होऊन इकडे सोलापूर रोडला वाहत आलेले आहे आणि 1.5 फूट हे सगळे शॉपमध्ये 1.5 फूट उंचीवर पाणी गेले। याचं काहीतरी अंमलबजावणी शासनाने करावी किंवा ग्रामपंचायतीने करावी। तर ग्रामपंचायत राज्यामध्ये आहे, नुकसान भरपाई झाली त्याला मदत सुद्धा भेटावी अशी मागणी नागरिकांनी या ठिकाणी करत आहेत। लोकसंपर्क चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।